इतिहासांमध्ये इतिहासकारांना ज्या ज्या व्यक्तींबद्दल आकर्षण वाटतं त्याच्यामध्ये एकतर बलबन आहे. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. ठीक आहे. युद्ध त्याने एक पण केलं नाही, पण एवढा खतरनाक आहे की याच्या नंतर येणारा सुलतान हा 6 महिने गादीवरतीच बसला नाही याच्या भीतीने. हा मरून 3 वर्ष झाली. तरी त्या 3 वर्षानंतर येणारा सुलतान म्हणतो की हा मेरा मालिक बैठता था मैं कैसा बैठू, आणि तो शेवटच्या पायरीवर बसायचा नाही, तिकडे बलबन बसायचा. एवढी बलबनची भीती होती. लक्षात येते. बलबनला प्रचंड घाबरायची. ठीक आहे. कारण बलबनला सर्वात महत्वाचा तो बलबन स्वतः चहलगनी होता. आणि त्याला माहिती होतं या चहलगनींना ऍक्च्युली कंट्रोल केलं. ठीक आहे. आणि मग त्याचे अनेक सिद्धांत, अनेक गोष्टी, अनेक हे आहेत. बलबन आहे. त्याच्यानंतर मग एमबीटी आहे, मोहम्मद बिन तुगलक आहे. आणि एक अजून इंटरेस्टिंग, जो मला इंटरेस्टिंग वाटतो तो एक त्याचं- तो गुजरातचा किंग होता, गुजरातचा राजा होता, तर नाव तोंडावर होतं त्याचं. तो खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्याच्यावर फार त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. महमूद असं काही नाव त्याचं, तर फार बोललं जात नाही त्याचं. पण इंटरेस्टिंग यासाठी की त्याला लहानपणापासून विष पाजण्यात आलं होतं. थोडं 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 थोडं. त्यामुळे तो तरुण होईपर्यंत त्याच्यावरती एवढं विष झालं अंगात त्याच्या, की तो त्याला हे झाला, अडॉप्ट झाला विषाला. पण त्याच्या अंगावर एखादी माशी बसली तर थोड्या वेळात ती लगेच फुगायची आणि मरून जायची, कारण त्याच्या अंगात एवढं विष होतं. ठीक आहे. प्लस त्याला भूक खूप लागायची. सो समोसे पदार्थातून आला होता. असं म्हणतात की तो झोपताना सुद्धा पायाशी आणि डोक्याजवळ खाद्यपदार्थ ठेवायचा, विषयी समोसे. आणि तो कधी पण मध्यरात्री उठायचा, खायचा आणि परत झोपायचा. नाही आता नाही, पण इंटरेस्टिंग, खूप असे इंटरेस्टिंग सुलतान झाले. त्या की हा आहे गियासुद्दीन बलबन. आता बलबन बद्दल आपण काही याची माहिती करून घेऊ. ठीक आहे. एकतर आपण इथे त्याची ब्लड अँड आयर्न पॉलिसी बघू. ठीक आहे. ब्लड अँड आयर्न पॉलिसी काय? ब्लड अँड आयर्न पॉलिसी म्हणजे एकतर मला शरण जा किंवा मी तुम्हाला दंड देईन, मारीन. मग त्याने ती स्पेसिफिकली याच्या चहलगणी विरुद्ध पण वापरली. पण सर्वात महत्वाची त्याचा जो पॉप्युलराईज झाला ते म्हणजे मेवाती लुटारू. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लुटारूंची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती, जे लोकांना लुटायचे. म्हणजे पुढे प्रवासी एकतर अ, फार कमी लोक कारवाने फिरायचे. कारवा समजतो? खूप मोठ्या संख्येने फिरायचे. आता हे सगळे एकटे दुकटे 4-5 लोक, 10-15 लोक प्रवासाला दक्षिणेतून उत्तरेकडे, उत्तरेकडून दक्षिणे किंवा कुठूनही जायचं म्हटलं की, आणि यांना लुटायसाठी कोण होते? लुटारू. आणि त्यावेळेस मध्य भारतामध्ये सर्वात दिल्ली आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये लुटारू राहायचे, विशेष मेवाती लोक होते, ज्याला मेवाती लुटारू म्हटलं जायचं. त्यांची दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणावर होती की ते बलबनच्या राजमहलाच्या खाली बाहेर लोकांना लुटायचे. एवढी दहशत होती. यांना कसं कंट्रोल करायचं? मग त्याने सांगितलं की दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर जो झाडांनी किंवा जंगलांनी वेढला आहे तो कट करा. ठीक आहे. तो कट केला गेला. तिकडे चौक्या बनवा. तिकडे चौक्या बनवल्या गेल्या. या या जे मेवाती लुटारू आहेत, त्यांच्यावरती धाडी घाला. तो सैनिकांचे हे करून त्यांच्यावरती धाडी घातल्या गेल्या. आणि 12 वर्षापूर्वी प्रत्येक मेवातीला मारून टाक. प्रत्येक मेवाती व्यक्तीला ज्याला पकडलं गेलं 12 वर्षापूर्वी, प्रत्येक व्यक्तीला मारून टाकण्यात आलं. अशा प्रकारे काय केलं याने? पूर्णपणे नाही पण बऱ्यापैकी कंट्रोल मिळवला. त्यालाच म्हटलं जातं बलबनची ब्लड अँड आयर्न पॉलिसी. आणि याने युद्ध कधी नाही. ठीक आहे. सो तशा प्रकारे एक आहे. ठीक आहे. आता चहलगणी कंट्रोल. आता त्याला सुरुवात मोठा जो प्रॉब्लेम, पण बरोबर तो स्वतः एक चहलगणी आहे. चहलगणी प्रचंड पॉवरफुल झालेले आहेत. इल्तुतमिश नंतर तर रूलच झाला होता की राजा कोणी बघा ना, पटपट राजे बदलले गेले. राजा कोणी बनला तरी ते इल्तुतमिशच्या खानदानामध्ये नसावा. ठीक आहे. पण रूल कोण करणार? चहलगणी. आता त्याने 2-3 पॉलिसी त्याच्यामध्ये हे केले, इम्प्लिमेंट केल्या. त्याने ट्रान्सफर, कोणताही चहलगणी एखाद्या प्रदेशाचा तो जेव्हा इक्तेदार होईल, तो 3 वर्षापेक्षा जास्त त्या प्रदेशावर राहणार नाही. 3 वर्षानंतर त्याची ट्रान्सफर होईल. लक्षात आलं? आज सुद्धा एका पोलीस सब इन्स्पेक्टरची ट्रान्सफर 3 वर्षानंतर होते. ठीक आहे. तर ते काय होईल? दर 3 वर्षांनी त्याची काय होईल? ट्रान्सफर होते. म्हणजे काय? कुठच्याही एका ठिकाणी त्याचे लागेबंदे लागू होणार नाही. एका वर्षात तुम्ही जास्तीत जास्त काळ एक प्रशासकीय अधिकारी एका ठिकाणी जास्त काळ राहिला की त्याचं काय होतं? तिकडच्या लोकांची लागेबंदे होतात आणि तिकडे काय होतं? तिकडे भ्रष्टाचाराला सुरुवात होते.
म्हणून त्याने म्हटलं की इकडे लागेबाजे जास्त नको, म्हणून याची काय करायची, त्यांनी ट्रान्सफर करत राहायचं. तो कुठेही ते कंट्रोल करू शकणार नाही. सो फर्स्ट त्याने ट्रान्सफर सिस्टीम त्याने केली. सेकंड त्याने असं म्हटलं जातं की सेकंड त्याने जे असे तापदायक हे लोक आहेत, म्हणजे चहलगणी, त्यांना युद्धाला पाठवायला सुरुवात केली. त्यावेळेस मंगोल अटॅक होत होते. इव्हन याचा याचा सर्वात आवडता मुलगा होता, याचा महमूद नाव आहे त्याचा, मोहम्मद. त्याचा सर्वात आवडता मुलगा मोहम्मद हा सुद्धा मंगोल अटॅकच्या वेळेसच वारलेला आहे. ठीक आहे. तर उत्तर पश्चिमेकडून त्यावेळेस मंगोल अटॅक होत होते, आणि हा काय करायचा, चहलगणी सांगायचं त्याला युद्धाला जा. सो युद्धामध्ये दोनच ऑप्शन होते, एक तर मंगोलांकडून मारायचं, आणि हरून परत आला की हा मारायचा. तो जनरली तिकडेच मारायचा. सो जे असे नेहमी लक्षात ठेवा, बादशाह कधीही स्वतःला ताबदायक असणाऱ्या लोकांना, बादशाह असो किंवा प्राईम मिनिस्टर असो, तो स्वतःजवळ ठेवत नाही. तो मोहिमेवरती पाठवतो. ठीक आहे. बलबन हा असं म्हटलं जातं की शिक्षा देण्यामध्ये एक्सपर्ट आहे, प्रचंड न्यायी. बलबन हा प्रचंड न्यायी आहे. आणि समोर जर एखादा चहलगनी असेल तर बलबन अजून न्यायी व्हायचं. त्याच्यामध्ये दोन तीन किस्से त्याच्यामध्ये असे आहेत. एक तर त्याच्या मुलाबद्दलचाच आहे. बलबन एवढा न्यायी होता की असं म्हटलं जातं, दोन व्यक्तींना त्याला काटे काढायचे होते. त्याच्यामध्ये एक किस्सा आहे, तो म्हणजे आय थिंक मलिक बकबकचा. बदायूचा सुभेदार आहे मलिक बकबक. आणि मलिक बकबकने, बदावीचा हा प्रश्न आला होता मलिक बकबकचा. मलिक बकबकने आपल्या एका गुलामाला मारलं. गुलाम मुस्लिम होता, त्याला मारलं. एवढं मारलं की तो मेला. आता शर्यतच्या रूल, आता याला बोलवलं गेलं. मलिक बकबक पण बदावीचा सुभेदार आहे, मोठं प्रस्थ आहे. पण बलबनला फारसा तो आवडत नाही. मलिक बकबकला बोलवलं गेलं आणि त्याला काय केलं गेलं, त्याला 200 कोडे मारण्याची शिक्षा सुनावली गेली. कोडे म्हणजे समजतं, तो चाबूक असतो, तो चाबूक मारायचा आणि तो अंगावरती साल घेऊनच परत यायचा. तो रूल होता की तो साल घेऊनच परत यायचा. आणि एखादा व्यक्ती बेशुद्ध पडला तर त्याला मारायचं नाही. मग तो परत जागा होईल तेव्हा मारायचं. तो त्याला झोपले तर फटके खाऊन बेशुद्ध पडायचा ना, मग त्याला परत मारायचं. अशी 200 फटक्यांची शिक्षा. मग त्याला 2 दिवस तशी शिक्षा कंटिन्यूस देत होते, आणि तो खूप म्हणजे जवळजवळ मारायला टेकला होता. त्यावेळेस शर्यतमध्ये एक रूल आहे की अ, ज्या व्यक्तीची हत्या झाली, त्याच्या त्याच्या फॅमिलीने, त्याच्या बायकोने जर माफ केलं, तर ज्याने शिक्षा करणार आहे त्याला माफ केलं जायचं. तसं म्हणतात, मलिक बकबकच्या बायकोने, जो मारला गेला गुलाम, त्याच्या बायकोला 20,000 टका दिले, चांदीच्या मोहरा. आणि त्याला सांगितलं, मला एक माफीनामा लिहून दे की मी तुझ्या नवऱ्याला माफ केले. तर तिने माफीनामा लिहून दिला. तो लगेच बलबनकडे पोचायला गेला. बलबनने लगेच त्याला माफ पण करून टाकलं. पण त्याला एवढे फटके पडले होते या 2 दिवसात की तो त्याच्यामध्येच मेला. सो तो एक आहे प्रकार. दुसरा एक शेरखान सुकर. शेरखान सुकर हा स्वतः बलबनच्या ज्याचा काकाचा मुलगा आहे. बलबन आय थिंक 67 एज मध्ये गादीवरती बसलाय बलबन. म्हणजे खिलजीचा पहिला जो होता तो तो आय थिंक सर्वात ओल्डेस्ट सुलतान आहे, पण हा सुद्धा वयस्कर आहे एकदम. ठीक आहे. त्यामुळे शेरखान सुकर हा जवळजवळ 60-62 वर्षाचा आहे. आणि असं म्हटलं, जेव्हा जेव्हा हा गादीवरती आला, बलबन जेव्हा गादीवरती आला, त्यावेळेस मोठी सेरेमनी होते. त्याच्यामध्ये ओळखलं जातं की कोण माझ्या बाजूने आहे आणि कोण माझ्या विरोधात आहे. ठीक आहे. त्यावेळेस माझ्या जे आले नाही ते माझ्या विरोधात सेरेमनीला, राजतिलकच्या सोहळ्याच्या वेळेस कोण आले नाही ते विरोधात, आणि जे आले ते माझ्या बाजूने. हा आला नाही शेरखान सुकर. जेव्हा गादीवरती ताजपोशी झाली तेव्हा आला नाही. रिझन हा आजारी होता. पण बलवंतच्या डोक्यामध्ये नेहमीच आहे की हा आला नाही, याच्या मनात काहीतरी आहे. शेवटी याला विष देऊन मारून टाकलं. सो बलवंत तसा आहे. थर्ड, त्याच्या मुलाबद्दल, त्याच्या मुलाला 15 कोड्याची शिक्षा, काही 15 का 20 कोड्याची शिक्षा अशाच चुकीमुळे फरमावली गेली. बलबन ऍक्च्युली इराणी आहे. त्याची त्याची तो अनेक गोष्टी इराणी पद्धतीने करतोय. ठीक आहे. त्याने त्याच्या नातवांची नावं सुद्धा कैमूर, कैकुसरो अशीच ठेवली, म्हणजे इराणी पद्धतीनेच त्याने ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो मुलाला सुद्धा त्याने 20 का 21 फटक्याची शिक्षा शिक्षा फरमावली. 10 का 12 फटक्यांमध्ये मुलगा झोपला. जे जे उरलेले फटके बलबनने स्वतःच्या अंगावरती घेतले.
ते पण होतं की मुलाला नाही तर बापाला. तो तेवढा बलवान न्यायी होता त्याच्यामध्ये, ते सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे पॉलिसी ऑफ रेशियल सेग्रिगेशन. त्याच्यापेक्षा आपण अजून एक थेअरी बघू, किनशिप थेअरी. मग पॉलिसी ऑफ सेग्रिगेशन कडे जाऊ. त्याने दरबारामध्ये पॉलिसी किनशिप थेअरी म्हणजे काय, एक एक सर्वसामान्य अर्थ, राजाचं महत्व वाढवायचं. राजाचं महत्व कशाने कशाने वाढेल? हा, अजून राजाचं पद एवढं मोठं करायचं, कारण तिकडे राजाला सगळे घाबरले पाहिजे. राजाचं पद एवढं महत्वाचं करायचं की कोणाची हिंमत पण झाली नाही पाहिजे माझ्याकडे बघायची. मग टेरर तयार करायचा राजाचा. मग कसं, मग ते वेगवेगळ्या पद्धती करायच्या. एक तर त्याने या सगळ्या चहलगणींना मारून एक प्रकारची भीतीयुक्त वातावरण तयार केलं होतं. सेकंड, त्याने काही प्रथा राबवल्या दरबारामध्ये. एक होतं, एक तर त्याने त्याचा दरबार सुशोभित केला. कारण तो स्वतः इराण मधून आला होता. इराण म्हणजे पर्शिया, आणि पर्शियन किंगडम हे सर्वात मोठं होतं. ठीक आहे. आणि पर्शियन किंगडमचा डामडौल सर्वात मोठा होता. तो डामडौल त्याने भारतीयांमध्ये आणला. म्हणजे काय, तर रेशमी पडदे त्याच्यामध्ये असतील, ठीक आहे, सोन्याची भांडी असतील, चांदीची भांडी असतील, गालीचे असतील, झुंबर असतील. म्हणजे एखाद्याने दरबारात प्रवेश केला की त्याला वाटायचं अरे हा काय आहे. लक्षात घ्या, हा भाग काय आहे, इकडे तर कोणी दुसरं राज्यच करू शकत नाही. हाच देवतेचा अवतार आहे, सो एखादा स्वर्ग वाचावा असं. ठीक आहे. सेकंड, त्याने आता सुरुवातीला त्याने चहलगणींना सांगण्यास सुरुवात केली की राजा कसा देवतेचा अंश असतो. ठीक आहे. की राजा राजा हे पद कोणाला पण मिळत नाही. राजामध्ये देवाचा अंश असतो. ठीक आहे. त्या फर्रेजदी म्हणतात त्याला. सो जो राजाचा अंश असतो तोच व्यक्ती राजा बनतो, त्याच्यामध्ये देवाचा ज्याच्यावरती हात आहे हे अंश आहे, त्यामुळे मी राजा सुलतान झाले, त्यामुळे मी देवाचा अंश आहे. म्हणजे देवाच्या अंशाला कोण मारेल ना. लक्षात घ्या. तो ते मग ते सगळे ते चेहरगिरी असायचे, म्हणजे कालपर्यंत आमच्यामध्ये होता, आज बोलतो मी देवाचा अंश आहे. ऑब्विस. ठीक आहे, माझी हिंमत व्हायची ना त्यासमोर बोलण्यात. पण अशा प्रकारे मग त्याने एक पद्धत सुरू केली, सिजदा पायबोस. जो व्यक्ती दरबारात येईल त्याने सुलतानाला सिजदा करायचा. सिजदा एक डोकं ठेवणं, हा प्रश्न युपीएससीने विचारला होता. एकदा सिजदा पायबोस कोणी सुरू केलं, आणि एकदा विचारलं होतं सिजदा काय पायबोस काय. सिजदा, सिजदा म्हणजे सिजदा. मुस्लिम व्यक्ती, हा सर झुकाना, मुस्लिम व्यक्ती अल्लाशिवाय कोणाच्याच समोर डोकं टेकवत नाही. त्याने सांगितलं सिजदा करायचा, दरबार झाला की मला सिजदा करायचा आणि पायबोस करायचा, म्हणजे पायबोस, पायाचं चुंबन घ्यायचं. ठीक आहे. आणि हे तर हे त्याने, म्हणजे मी जेव्हा अंश आहे ना, मला सिजदा करा, मला पायबोस करता, हा ही पद्धत विचारली जाते. तसंच त्याने, तो म्हणतो मी अफ्रासियाब वंशाचा, हा प्रश्न येतो. अफ्रासियाब हा इराण मधला सर्वात मोठा योद्धा. जसं ग्रीकांमध्ये अकिलीस असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रॉय, ट्रॉय हे कोणी ऐकलं असेल, कोणी मूवी बघितली असेल, ट्रॉय. ट्रॉय ऍक्च्युली अकिलीस वरती आहे. ठीक आहे. जो किंवा तुम्हाला माहिती असेल इलियड, जगातलं सर्वात मोठं महाकाव्य जे आहे ते महाभारत आहे. आणि जगातलं दुसरं महाकाव्य कुठचं आहे सर्वात मोठं? इलियडचं ओडिसी. आणि ओडिसी कशावरती आहे? ट्रॉयवरती आहे. आणि ट्रॉयचा, त्या ओडिसीचा नायक कोण आहे? अकिलीस. म्हणजे ग्रीकांमध्ये फेमस कथा कुठची? अकिलीसच्या कथा. ठीक आहे. तर आपल्याकडे कथा कुठच्या? अर्जुन, राम, हे शूरपुरुष. ठीक आहे. तसंच पर्शियाचा शूरपुरुष कोण आहे? अफ्रासियाब. एक वंश डायनेस्टी होती, अफ्रासियाब डायनेस्टी. त्यापासून तर मी अफ्रासियाबच्या वंशाची निगडीत आहे. तर हा प्रश्न विचारला जातो की कोणाला, स्वतःला कोणाच्या वंशाची निगडीत सांगतो? अफ्रासियाब. तर ते एक लक्षात ठेवा. तशा प्रकारे. तसंच त्याने आता एक त्याच्या दरबाराची प्रथा पण फार वेगळी होती. बलबन बद्दल म्हटलं जातं की बलबन हा, असं म्हणतात की तो खूप सजून धजून यायचा. म्हणजे किंगशिप थेअरीमध्येच आहे की राजा 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 जसा महल सजवतो तसा तो स्वतः एवढा सजून धजून यायचा की असं म्हणतात की तो एकदम, तो माणूस वाटायचाच नाही. पूर्ण अंगाला अंगरखा, पूर्ण सोनं, पूर्ण चांदी घातलेला. त्याचं असं म्हणतात, वर्णन केलंय त्याचं 1.5 फुटाचा टोप. तर तो चांदीचा किंवा सोन्याचा टोप होता डोक्यावरती. 1.5 फुटाचा टोप, त्याचं 1 फुटाचं तोंड, मोठा होता, 6 फुटाचा मोठा. आणि त्याची जवळजवळ 1.5 फुटाची दाढी. नक्षत्र, त्याचं तोंड आवाढव्य वाटायचं. तो 6 फुटाचा उंच बलबल, तो वाटताना तेवढा भयानक. आणि पूर्ण सगळं सगळं काही तामझाम घेऊन फिरायचं. ठीक आहे.
त्याच्याबद्दल म्हटलं जातं की त्याला, बलबनला कोणीही सर्वसाधारण वस्त्रात बघितलं नाही. त्याच्या त्याच्या सुरक्षा रक्षकांनी सुद्धा. लक्षात आहे, हे सुरक्षा रक्षक ज्या महलातले आता झोपायच्या वेळेस तर कपडे काढेल की नाही, तर का ते सोनं घालूनच झोपणार आहे. ठीक आहे. त्याच्या जे स्पेशल सुरक्षा रक्षक असतात, जेव्हा तो झोपतो त्या लोकांनी त्याला कधी बघितलं नव्हतं की काय तो साध्या रक्षा, तो नेहमी तसाच फिरायचा. का? मला कोणी सर्वसाधारण विषयात बघितलंच नाही पाहिजे, कारण मी काय राजा आहे, मी देवाचा अंश. सो ड्युअल पर्सनॅलिटी. इवन जेव्हा त्याचा मुलगा वारला, मोहम्मद वारला, त्याचं म्हणतात की तो दरबारामध्ये जेव्हा एक सैनिक घटना सांगायला आला की मोहम्मद वारला मंगोलाच्या अटॅकमध्ये, तिकडे गेला होता तेव्हा, तेव्हा वारला. त्यावेळेस असं म्हणतात की बलबनने फक्त बघितलं त्याच्याकडे आणि सैनिकाकडे, आणि स्वतःचं कामकाज चालू ठेवलं. त्याला स्वतःचं दुःख दाखवायचं नव्हतं. हाच बलबन रात्री त्याच्या महलातून, त्याच्या शयन कक्षातून तो स्वतःचं डोकं आपटायचा भिंतीवर आणि मोहम्मद मोहम्मद म्हणून रडायचा. तोच सगळ्यात मुलाच्या मृत्यूच्या 1 वर्षानंतर लगेच त्याची डेथ झाली. त्याचा एवढा मोठा सदमा बसला होता त्याला. पण ते काय झालं, तो बाहेर कुठेच दाखवायचे. तसं ड्युअल पर्सनॅलिटी बलबन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. अजून 2-3 गोष्टी आहे. त्याने बरीच सिस्टीम लागू केली. बरीच इज स्पाय सिस्टीम. ठीक आहे. सो भारतामध्ये स्पाय सिस्टीम आणणारा पहिला स्पाय, बरीच म्हणजे स्पाय सिस्टीम जी राबवतात राजाला गुप्तहेर प्रणाली स्पाय. तर गुप्तहेर प्रणालीला त्या काही काय म्हणतात, बरीच. आणि बरीच सिस्टीम सर्वात पहिले कोणी राबवली, याने तर याच्यामध्ये आणली. त्याने नवरोज सुरू केला. नवरोज कोणाचा सण आहे? पारसी लोकांचा. आणि हा मगाशी म्हटलं, हा पारसीची जास्त कनेक्ट असणारा स्वतः इराणी आहे. त्यामुळे भारतामध्ये नवरोज सर्वात पहिल्यांदा कोणी सुरू केला हा प्रश्न विचारला होता. कोणी सुरू केलं? बलबनने. हे सुद्धा लक्षात ठेव. थर्ड आहे एक सर्वात पॉलिसी ऑफ रेशियल सेग्रिगेशन. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा हा मुद्दा संपवून 5 मिनिटात संपवतो. पॉलिसी ऑफ रेशियल सेग्रिगेशन काय आहे? आपल्या आपल्या म्हणजे आपल्या वर्णाला श्रेष्ठ मानणं आणि बाकीच्यांना खालच्या दर्जाचं मानणं. लक्षात येते. जेव्हा खिलजी हे सुद्धा तुर्क आहेत. तुर्कांच्या 64 क्लॅन, खिलजी रेव्होल्युशन म्हटलं त्यासाठी जातं कारण खिलजी अतिशय खालच्या जमातीतून आले होते आणि किंग झाले. इकडे राजपद फक्त त्याच लोकांना मिळत होतं जे वरच्या, ज्या राजाशी संलग्न आहेत, राजाच्या नातेवाईक आहेत, राजाशी रिलेटेड आहेत किंवा उच्च दर्जाचे आहेत. आणि हा स्वतः इराणी मुस्लिम आहे. लक्षात येत आहे. त्यामुळे हा स्वतःला उच्च दर्जाचा समजत होता. त्यामुळे त्याने अक्षरशः त्याने म्हणजे त्याचं हे आहे की त्याने अनेक भारतीयांना नोकरीवरून काढलं. भारतीय मुस्लिम लोकांना नोकरीवरून काढून टाकलं. का? कारण ते उच्च पदावर होते आणि हे भारतीय होते. हे भारतीय मुस्लिम जे होते त्यांचे आजोबा किंवा पणजोबा हे हिंदू होते. बरोबर ना? ते कधीतरी हिंदू असणार, त्यांनी धर्म बदल केला असणार, ते मुस्लिम झाले असणार, ते उच्च पदावरती गेले असणार. त्याने यासाठी काढलं की तुम्ही ओरिजिनल मुस्लिम नाहीये, तुम्ही काय तुमचे आजोबा पणजोबा हिंदू होते, यांना नोकरीवर काढा, आणि ज्यांनी यांना नोकरीवर ठेवलं ना त्यांना पण काढा. लक्षात दिलं. तर हा त्यांनी केला. रेशियल सेग्रिगेशन तो तो किती मानतो तो. जगातला भारतातला सर्वात श्रीमंत व्यक्ती त्याला एकदा भेटायला गेला. म्हणजे आपले पंतप्रधान साहेबांना अंबानी भेटायला गेला समजा, किंवा अडाणी भेटायला गेला. साहेब काय करतील आमचे? करतीलच ना, एवढा मोठा श्रीमंत. हा म्हणतो हा भेटला नाही. बलबन त्या भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला भेटला नाही. आणि त्याच्यावर त्याचं बलबनचं उत्तर होतं, मैं किसी भी निचले तबके के इंसान को, आदमी को देखता हूं, कुठच्याही खालच्या वर्णाच्या माणसाला बघतो, मेरा खून खोलने लगता है, रक्त उकळायला लागतं, आणि मेरा मेरा हात मेरी तलवार के पास जाता है, शमशीर के पास जाता है, काय मान कापू यायची. लक्षात आहे. म्हणून त्याने एक भारतातल्या सर्वात श्रीमंत माणसाला भेटायचं टाळलं. का? त्याचं पॉलिसी ऑफ रेशियल सेग्रिगेशन. लक्षात आहे. हीच खिलजी क्रांतीला कारणीभूत ठरली. ते पुढच्या टप्प्यामध्ये. ठीक आहे. आता बलबनची डेथ, मुलगा मेल्यानंतर असं म्हटलं, आता बलबनचा दरबार अजून एक महत्वाचं की बलबनचा दरबार एवढा भयानक होता, जे असं होतं की सिंहासनावरती फक्त बलबन आणि खलिफाचे 2 प्रतिनिधी एवढेच बसायचे. बाकी सगळे उभे राहायचे. बलबन कधीही डायरेक्टली कोणाशी बोलायचा नाही. तो त्याच्या पंतप्रधानाच्या कानात काहीतरी सांगायचा, तो त्यांच्याशी बोलायचा. बलबनच्या दरबारात हसायचं नाही. बलबनच्या दरबारात मोठ्याने ओरडायचं नाही. ठीक आहे. म्हातारा असो किंवा तरुण असो, त्याने सगळ्यांनी उभं राहायचं. लक्षात आहे. आणि बलबन काय बोलतो ते ऐकायचं. बलबन डायरेक्ट तुझ्याशी बोलणार नाही. एवढा कडक शिस्तीचा. जेव्हा बलबन मेला,
असं म्हणतात की त्याचा जनाजा निघाला आणि सगळे लोक जमले, सगळे सरदार, उमराव, आमीर सगळे जमले. ठीक आहे. आणि एका आमिराने रडायला सुरुवात केली. त्याला रडताना बघून बाकीचे सगळे रडायला लागले. एक ग्रुप रडायला लागला. ते रडताना बघून दुसरे, अरे हे रडतायत, कपडे फाडायला लागले. अरे हे रडतात आणि कपडे फाडत, तिसरा एक ग्रुप जमिनीवरती लोळायला लागला. कारण या सगळ्यांना भीती होती, चुकून जर बलबन उठला आणि त्याने कोणाला कसं करताना बघितलं नाही तर सगळ्यांना मारून टाकायचा. सो एवढी भीती बलवनची होती, एवढी भीती होती की त्याच्या मृत्यूच्या 3 वर्षानंतर जलालुद्दीन खिलजी गादीवरती आला. जलालुद्दीन खिलजी स्वतः गादीवरती बसला नाही. तो म्हणतो वहा मेरा मालिक बैठता था, बलबन मैं कैसे बैठू. तो शेवटच्या पायरीवरती येऊन बसायचा आणि पुढचे पहिले 6 महिने कारभार त्याने असाच केला, गादीवर न बसता. एवढा टेरर होता बलबन. आज इकडे बलबन संपवतो. बाकीचे 3 फार महत्वाचे नाहीये.